आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे। वारीच्या मार्गावरील बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि घातपात टाळण्यासाठी विशेष सुरक्षा ठेवण्यात येणार आहे। तसंच महिलांच्या सुरक्षेचीही खबरदारी घेण्यात येणार आहे। याशिवाय वारीच्या काळामध्ये स्वतः सायकलवरून 250 किलोमीटर फिरून सुरक्षा आणि बंदोबस्ताचा आढावा घेणार असल्याचं नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे। आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केलेली आहे। पोलीस प्रशासनाची कशा प्रकारची तयारी आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील सर। सर मला सांगा कशा प्रकारचा बंदोबस्त केलेला आहे, काय नियोजन आहे? ॲक्च्युली 3 जिल्हे ज्यातनं देहूवरून सुरू होणारी तुकोबारायांची वारी आणि आळंदीवरून सुरू होणारी माऊलींची वारी, हे तिन्ही जिल्हे माझ्याकडेच असल्यामुळं याची तयारी आम्ही विस्तृत पद्धतीनं केलेली आहे। त्यामध्ये वारीसोबतचा बंदोबस्त, वारी स्टॅटिक म्हणजे वारी ज्या ठिकाणी मुक्काम करते किंवा विसावा घेते त्या ठिकाणचा बंदोबस्त, वाहतुकीचं नियमन हे खूप महत्त्वाचं आहे, त्या अनुषंगानं असणारा बंदोबस्त आणि घातपातापासून सुरक्षा होण्यासाठी अँटी सबॉर्डिनेटचे सगळे मेजर्स, मग त्यात बॉम्ब डिटेक्शनचे टीम्स असतील, QRTच्या टीम्स असतील, स्ट्रायकिंग फोर्सेस असतील, या सगळ्या अनुषंगाने विस्तृत असं नियोजन केलेलं आहे। सायकल वारी ही नवीन कन्सेप्ट आपण आणलेली आहे, ती काय नेमकी आहे? त्या वारीमध्ये, सायकल वारीमध्ये तुम्ही स्वतः सहभागी होणार आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती मिळते, काय आहे ते नेमकं? ॲक्च्युली 3 जिल्ह्यातलं अंतर खूप जास्त आहे आणि त्यामुळं मी चालत नाही आहे। मी 2007ला ज्यावेळेला SP होतो त्यावेळेला पायी 100 किलोमीटर, म्हणजे माझी हद्द त्यावेळेला आळंदीपासून नीरापर्यंत होती, तर मी पायी चालवून एक 30-40 कॉन्स्टेबल अधिकारी घेऊन वारीत प्रत्यक्ष चालल्यामुळं मला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम्स असतात हे कळून आले। आम्ही उरुळी देवाची, म्हणजे आळंदीला मी पण ग्रामीण भागातली हद्द जी उरुळी देवाचीपासून सुरू होते, तिथून प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं असेल आणि मुक्काम जिथं असेल त्या ठिकाणी आम्ही पण स्वतः 25 किलोमीटर सकाळी आणि 25 किलोमीटर संध्याकाळी असं आम्ही 100 व्हॉलंटियर्स घेऊन स्वच्छता आणि सुरक्षा याचा मेसेज देत, म्हणजे अगोदर पूर्वतयारी प्रत्येक ठिकाणी ज्या काही सूचना आम्ही आत्तापर्यंत दिलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का ही पाहणी करण्यासाठी ही सायकल वारी आहे। वारकऱ्यांसारखंच एक विठोबाची भक्ती पण सेवा जी आहे वारकऱ्यांची ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल। स्पष्टपणे सांगितलेलं की वारीमध्ये एसीत बसून हा सुरक्षा बंदोबस्त व्यवस्थित करता येत नाही, त्यामुळं गेल्या काही वर्षापूर्वी पायी चालत तो सगळा आढावा घेतला होता, पण आत्ता मात्र सायकल वारी ही नवीन कन्सेप्ट घेऊन ते 250 किलोमीटरहून अधिक किलोमीटरचा प्रवास करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन जाधेकर, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।